वर्षानुवर्ष गोळ्यामेळ्याने राहणारा आदिवासी आणि बिगर आदिवासी समाज या तालुक्यामध्ये गुण्यागोविंदाने नांदतोय आणि आपल्या सर्वांचं दैवत प्रेरणास्थान असणारा आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरेंच्या पुतळ्यावरून गेले 8-10 दिवस जे तालुक्यामध्ये वातावरण ढवळून निघाले आणि आदिवासी आणि बिगर आदिवासी असा एक संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न काही संधी साधू लोकांनी निर्माण करण्याचा हा जो प्रयत्न केला आहे त्याच्यातून कोणाला राजकीय पोळी भाजायची, अन्य कोणाला आणखी काहीतरी करायचं आहे आणि हे कुठंतरी थांबलं पाहिजे. कारण आपल्याला काय तालुका कुणाला सोडून जायचं नाही. आज भांडण झालं, उद्या झालं, पिढ्यानपिढ्या आपल्याला इथंच राहायचं आहे. त्याच्यामुळं एखादा मतभेद झाले तर ते एका विशिष्ट मर्यादेपर्यंत नेऊन ते थांबवले पाहिजे, तिथं ते संपवलं पाहिजे. सामाजिक विस्कटली नाही पाहिजे. याची जबाबदारी समाजातल्या सगळ्या घटकांनी घेणं आवश्यक आहे आणि ती घेण्यासाठी हे जे तालुक्यात चाललेलं वातावरण पाहिल्यावर बाकीचे लोक सगळे शांत दिसत होते आणि काहीतरी गडबड होते हे लक्षात आल्यावर आम्ही पाडाळण्याच्या लोकांवर जो गुन्हा दाखल झाला होता त्या लोकांनी आम्हाला बोलवलं. आम्ही वैभव भवानी आम्ही जिंशी बोललो आणि याच्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सांगितलं की बाबा नावं पुढे येऊ द्यात गुन्हेगारांचे, आम्ही समाजाला विचारू आणि आमचं हे तुमच्या पुढं भूमिका मांडू का बाबा बेगुन्हेगार लोक मुक्त झाले पाहिजे अशा पद्धतीची भूमिका. त्याच्यामध्ये आम्ही मध्यस्थी करत होतो बाकीचे लोक. परंतु तो मुद्दा शिवाजीराजे धुमाळांनी त्या दिवशी सांगितलं की आपण लिहून द्या, गुन्हेगार कोण आहे तो पुढं आणा आणि हे संपवा. परंतु त्यालाही काही राजी झाले नाही आणि मग अशा परिस्थितीमध्ये पुन्हा खाली वातावरण काहीतरी आदिवासी बांधव आपल्या लोकांवर ॲट्रॉसिटीच्या खोटे गुन्हे दाखल करतायत असं खाली वातावरण. तुम्हालाही वाटतं आमचा राघोजी भांगरेंचा पुतळा कोणीतरी मराठी माणसांनी उकडून टाकला आहे. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे उकडून कोणी काढला आहे तो. आता ही सगळ्यांना मनोमन माहिती आहे, वरूनही माहिती आहे, पुराव्यासहित सिद्ध करायचं ठरलं तर ते पोलिसांचं काम आहे. अशा परिस्थितीमध्ये त्या 2 निष्पाप लोक काम करणारे ते हत्यार आहेत. सूत्रधार वेगळाच आहे. त्यांनी सावंतसाहेब आत्ता सांगितलं त्या पद्धतीनं त्यांनी मान्य पण केलं आहे का बा लोकांना मान्य नसेल तर मी थांबायला तयार आहे. म्हणजे कोण करतं हे पण समाजासमोर आले आणि अशा परिस्थितीमध्ये मग खाली काहीतरी वेगळं वातावरण, वर काहीतरी वेगळं वातावरण आणि सामाजिक विस्कटण्याचा उद्योग जर होणार असेल आणि त्याचे दीर्घ परिणाम तालुक्यातल्या समाज जीवनावर दोन्हींच्या होणार असतील तर ते कुठंतरी थांबलं पाहिजे. हा हेतू ठेवून आम्ही सगळ्यांनी या वयामध्ये सावंतसाहेबांना आपल्या समोर आणलं आहे. त्यांची शारीरिक कुवत नसताना आम्ही त्यांना आणलं. दीर्घ काळ चळवळी लढण्याचा अनुभव असणारा, तोडगे काढण्याचा अनुभव असणारा माणूस आणि म्हणून त्यांनी या सगळ्या परिस्थिती त्यांचं ऐकलं आणि तुमचं ऐकलं. हे सगळ्यांचं ऐकून त्यांनी जो आपल्याला संदेश दिला आहे की बाबा ज्यांनी हे केलं आहे त्यांनी पुढं येऊन मोठ्या मनाने समाजाबरोबर कुठं आपल्याला ब्रिटिशांपुढं माफी मागायला जायचं नाही, आपल्या समाज बांधवांसमोर माफी मागायला जायचं आणि त्यांनी येऊन मोठ्या मनाने सांगावं की बाबा हे माझ्याकडून चूक झाली, लोकांना विचारलं नाही, तुम्हाला मान्य असलं तर पुढं जातो, नसेल मान्य तर थांबवून घेतो. आणि ते जर मान्य करत नसतील तर मग तपासाची दिशा कशी करायची, ते कायद्याचं राज्य आहे, ती कायद्याप्रमाणे होईल. परंतु सावंतसाहेबांनी त्याच्यामध्ये जो आपल्याला सगळ्यांना आवाहन केलं आहे का जर तसं झालं आणि त्यांनी ते मान्य केलं तर हा गुन्हा इथंच सगळा संपवा, त्यांनाही माफ करावं आणि हे बाकीचे विनाकारण अडकलेले लोक तर आपोआपच सुटून जातील. पण तसं झालं नाही तर मग मात्र वैभव भाऊ पिचड असतील किंवा अमितजी भांगरे असतील हे तुमचे प्रतिनिधी म्हणून काम करतात तर यांनी आमच्या समाजातल्या काही लोकांना, आता शिवाजीराजे धुमाळ असतील, सावंतसाहेब असतील, अजून बाकीचे केडी धुमाळांसारखा विधित तज्ज्ञ माणूस आहे का बाबा त्याला नाही का कायद्याचं ज्ञान आहे तर याच्यामध्ये बेगुन्हेगार लोक जे विनाकारण अडकलेत ते ताबडतोबीने याच्यामधून मुक्त झाले पाहिजे, ते सुटले पाहिजे. आणि म्हणजे ते मग आमचे अजित नवले असतील नाही तर पांडे असेल, हे जर खरोखर त्याच्यात नसतील तर पोलीस तपासामध्ये त्यांना आपण बाहेर काढून त्यांचा जामीन होऊन त्यांना बाहेर काढलं पाहिजे. त्या केसमधून त्यांना वगळता आलं तर वगळलं पाहिजे. आणि गुन्हेगार आहे तो क्रांतिकारकांचा अपमान झाला, हा तुमचा अपमान नाही, हा त्यांचा अपमान नाही, हा आपला सगळ्यांचा अपमान आहे. त्याची शहानिशा होऊन पोलिसांनी त्याचं पुढचं काम करावं. त्यासाठी आपण दोन्ही समाजातल्या लोकांनी सामुदायिक प्रयत्न करावेत आणि ह्या बेगुन्हेगार लोकांना वगळावं. ही जी सावंतसाहेबांनी
मागणी केली त्याला आपण सगळ्यांनी प्रतिसाद द्यावा, आदिवासी बांधवांनी द्यावा, बिगर आदिवासी बांधवांनी द्यावा आणि तालुक्यात या ज्या संधी साधूंना वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं राजकारण करायला आणि दोन समाजामध्ये तेढ निर्माण करायला ही जी संधी मिळाली ही थांबवावी. ही जाणकार आणि शहाण्या माणसांचं काम, हीच खरी राघोजी भांगरेंना श्रद्धांजली ठरेल असं मला वाटतं. धन्यवाद. आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर, तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान. अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान. मनमोहक वस्त्रालंकार, वाजवी किंमत आणि विनम्र सेवा. 6 वार साडी, 9 वार साडी, बनारसी सिल्क, सुटिंग, शर्टिंग, मंचर टोपी, टॉवेल, शाल, नॅपकिन, फेटा, इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली. लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था, तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री. लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे. महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग, तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग. एक वेळ अवश्य भेट द्या. खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य. आमचा पत्ता शाखा नंबर 1 श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स, पहिला मजला, बाजार तळाजवळ, अकोले, तालुका अकोले. आणि शाखा नंबर 2 श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान, भिंगारे गोडाऊन शेजारी, दत्त मंदिर रोड, कचेरी परिसर, अकोले. प्रोप्रायटर बेनके बंधू. संपर्क 75 88 51 31 33 आणि 024 24 22 33 24.